आज आम्ही निघालोय साताऱ्याला. जो झेंडे वगैरे लावायचे सुरू झाले पूर्ण ते सातारा भरत ह्या कॉलेजमध्ये आमचे हे कॉलेजला होते. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस पावसकर. तर आज आम्ही निघालोय साताऱ्याला. तर का निघालो ते मी तुम्हाला पुढे सांगेन. तर त्याआधी मी जो मागचा व्हिडिओ अपलोड केला आहे विषयाचा घरचा संकष्टीच्या दिवशीचा, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला डबल व्हॉइस ओव्हर झाला आहे आणि मी ट्रॅव्हलिंगमध्ये होते. तर मी गडबडीत घाईमध्ये व्हिडिओ अपलोड केला, पण ऐकला नव्हता तो स्टार्टिंगचा. मला वाटलं मी सगळ्याचाच व्हॉइस कमी केला आहे, पण तो डबल व्हॉइस ओव्हर झाला आहे. आता घ्या तुम्ही समजून, नवीनच यूट्यूब सुरू केले म्हणून. तर आम्ही निघालो साताऱ्याला. तर आम्ही दीदीकडे जात होतो. माहेरच्या माणसांना भेटायचं म्हणल्यावर आनंद हा खूपच होतो. मग ती दीदी असो, भाऊ असो किंवा आई, आजी, मम्मी, पप्पा कोणीही असो, तर दीदीकडे जायचं म्हणून मी तर आनंदी होतेच. त्याच्यानंतर ह्या काकांचा ह्यांना पॅटीस खूप आवडतो, त्यामुळे मला ह्यांनी परत आणि तिथंच थांबवलं. आम्ही साताऱ्यात निघालो की इथं आम्ही थांबतोच हमखास, कारण की त्यांच्या पॅटीसला चव पण तेवढीच भारी असते. तर पॅटीस वगैरे खाल्लं आणि निघालो पुढे. आम्हाला दोघांना पण टू व्हीलरचा प्रवास खूप आवडतो, फोर व्हीलरपेक्षा. म्हणजे टू व्हीलरवरून कसं कुठेही थांबता येतं, काही म्हणजे भारी वाटतं जायला. परत पेट्रोल पण भरायचं होतं आम्हाला, त्यामुळे गेलो आधी पेट्रोल वगैरे भरलो आणि परत पुढे निघालो. तर आज शिवजयंतीमुळे जिकडे पाहावं तिकडं सगळं पूर्ण झेंडे होते, कारण की उद्या शिवजयंती होती 19 फेब्रुवारीला. आम्ही 18 फेब्रुवारीला चाललो होतो साताऱ्याला. तर सगळीकडे असे शिवजयंतीचंच होतं. तर हे बघा, हे कॉलेज, ह्या कॉलेजमध्ये आमचे हे शिकत होते, म्हणजे कॉलेजला होते बॅचलरला. तर त्यांचं कॉलेज हे मी दाखवते तुम्हाला, YC कॉलेज सातारचा भुयारी मार्गापासून आम्ही पुढं निघालो. त्याच्यापासून जो झेंडे वगैरे लावायचे सुरू झाले पूर्ण ते सातारा भरत पूर्ण शिवाजी महाराजांच्या चौकापासून ते पूर्ण असे पूर्ण झेंडेच लावले होते सगळीकडं. आणि पुरं तर भरपूर असं डेकोरेशन चालू होतं अजून, कारण की उद्या एक शिवजयंती होती, त्यामुळे त्यांचं डेकोरेशन अजून चालू होतं. हे आता थोडक्यात झालेले मी जे कॅप्चर केलेत. परत आम्ही पोचलो शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये. तर हे तर पण छान डेकोरेशन केलं होतं आणि महाराजांचा तरी पुतळा नीट दिसला नाही मला व्हिडिओ करताना. तर हे बघा, पूर्ण असं महाराजांच्या जयंतीमुळं पूर्ण डेकोरेशन केलं होतं. तर आम्हाला जाताना केक घ्यायचा होता आणि आम्हाला वाटलं लवकर नको घ्यायला, म्हटलं आता घेऊन गेले की उन्हामध्ये आईस केक पूर्ण असा वितळेल, म्हणून आम्ही पुढं घेऊया म्हणून पुढं गेलो. पण खनाईच्या जसं पुढं गेलो ना, परत ते पुलापाशी गेलो, पण त्याच्या पुढं बेकरीच नव्हती. कितीतरी शोधलं पण आम्हाला बेकरी भेटली नाही. परत आम्ही जवळजवळ 1 किलोमीटर माघारी आलो पूर्ण साताऱ्यात आणि तिथून परत पुन्हा केक घेतला. तर हे बघा, इथं पण महाराजांच्या जयंतीचं डेकोरेशन चालू होतं. जवळ प्रत्येक 2-3 चौकात डेकोरेशन. हे बघा, हे चालूच होते डेकोरेशन शिवजयंतीमुळं. तर आम्ही बेकरीमध्ये आलो, परत रिटर्न आलो आहे बेकरीमध्ये. मग इथून केक वगैरे घेतला, कारण की केक घेतला आता समजलंच असेल तुम्हाला मी केक का घेतला. तर आज भाऊजींचा बड्डे होता, त्यासाठी आम्ही निघालेलो दीदीकडे साताऱ्याला. तर रिटर्नहून केक घेतला. तर घरी गेल्या बघा राजवीरची मज्जा. आम्हाला बघून पळत बाहेर होता खेळत, आम्हाला बघून आत आला आणि मलाच भीती म्हणजे असं भाव दाखवत होता. आपण नाही का लहानपणी कसं बाहेरून कोण आल्यास कसं भाव घालत होतं, तसं तो राजवीर करत होता. तर ही आमची प्रिन्सेस, हिचं तर काम निवांतच असतं. कोणीही या कसं या निवांत हसणार, खेळणार. तर मी गेल्या राजवीरला भेटले, परत परीला भेटले. मग गेल्यावर लगेच दीदीनं केक दिला, कारण की त्यांनी रात्री पण सेलिब्रेशन केलं होतं, त्यामुळे केक वगैरे खाल्ला. परत मी आणि परी बघा कसं खेळत होतो. तिला ना पाळण्यात बसून कंटाळा आला होता, त्यामुळे ती घे म्हणत होती. मग तिला शेवटी घेतलं आणि मांडीवर खेळत होतं. बघा ती किती हसते. तिला नुसता खेळायला माणूस पाहिजे. मांडीवर खेळून मलाच कंटाळा आला. परत मी तिला खाली ठेवलं. मग ते बलून्स बरोबर किती उशीर खेळत होती, भरपूर उशीर ती खेळत होती. तर दीदीला माझ्या हातचं पनीर खायचं होतं. म्हणजे खूप दिवस म्हणत होती, गौरी तू आल्यावर पनीर करणार ना तुझ्या पद्धतीनं. तर म्हणून दीदीसाठी मी आज पनीर केलं.
सगळं ती तळून वगैरे तिनंच ठेवलेली, मी फक्त फोडणी दिली. पण तेवढंच तिला पाहिजे होतं, कारण की माझी चव वेगळी असते असं ती म्हणत होती, छान करतेस म्हणून मग मी पनीर केलं. तर हे बघा दीदी बघत होती झालं आहे का नीट. तर पनीर वगैरे झालं. मी तिला व्हिडिओमध्ये ये म्हणून तिचं पूर्ण गालाला हात लावून इकडे बघ करत होते. आणि परत मग पनीर वगैरे झालं, जेवण ते केलं आणि परत आम्ही निघालो खरनाळीमध्ये, कारण की आम्हा दोघींना पण थोडीशी खरेदी करायची होती. राजवीरला आता माहीत झालं आहे, म्हणजे आम्ही हुबेहूबच जातो. दीदीकडे जायचं म्हटलं तर सकाळी जातो आणि दुपारी संध्याकाळी माघारी लगेच येतो. आणि त्याला असं वाटलं की आम्ही रिटर्न माघारी यायला लागलो इकडं गावी, त्यामुळं तो आमच्याकडे येतच नव्हता बसायला. त्याला कसं तर म्हणलं, अरे जायचं आहे आपल्याला सातारा फिरायला, मम्मी पप्पा चालले ती. मग कुठं तो आमच्यासोबत बसला आमच्या गाडीवर. तर आम्ही साताऱ्यात पोहोचलो. पण उद्या शिवजयंती असल्यामुळे साताऱ्यात इतकी ट्रॅफिक होती आणि त्याची सजावट वगैरे चालू होती शिवजयंतीची, त्यामुळं भरपूर प्रमाणात ट्रॅफिक होती आणि खरेदी वगैरे चालू होती. झेंडे वगैरे खरेदीला आलते ना विकायला, त्यामुळं भरपूर गर्दी होती. तसेच आम्ही गर्दीतून रस्ता काढत गेलो. राजवाड्यावरचे सगळे खायचे स्टॉल काढले होते, कारण की तिथे शिवजयंतीचा कार्यक्रम होतो. तर पहिल्यांदा आम्ही गेलो रूप कॉस्मेटिकमध्ये. दीदी नेहमी इथेच खरेदीला येते कॉस्मेटिकचे, मी पहिल्यांदा चालते तिच्यासोबत. त्याच्यानंतर आम्हाला थोडं मेकअपचं सामान, परत स्किनचं वगैरे सामान घ्यायचे होते. फेसवॉश वगैरे संपलेले, मग ते सगळं घेतलं, दीदीनं पण घेतलं. परत रिटर्न आम्ही निघालो. तर ह्यांना कापूस पण घ्यायचा होता, तर हे गेले कापूस आणि ते वात वगैरे घ्यायला दुकानात. तर राजवीरची बघा मजा, ह्याला म्हणजे काय सगळ्या बातम्या ह्याला ठाऊक पाहिजेतच, काय चाललं आहे कुठं चाललं आहे हे सगळं कळायलाच पाहिजे. तेच बघण्यासाठी तो आत गेला, पण काका काय बाहेर येईना म्हणून वैतागून तोच स्वतः बाहेर आला. आणि बघा कसं बारीक तोंड करून बसलाय. तर ते मी व्हिडिओ करताना त्यानं बघितलं, तर म्हटलं अरे बापरे मावशी व्हिडिओ करायला लागले, चला आपण थोड्या करामती करून दाखवूया दिला. तर हा बघा त्याने स्वतःनंच कॅडबरीज खाऊन टाकलेलं, तर तो घेतलाय परत रिटर्न. आणि रिकामी होतं तर आम्हाला फसवतं की घ्या कॅडबरी म्हणून. परत आम्ही गेलो, हे शोचं आम्हाला घ्यायचं होतं, खरं हे सेलवर नव्हतं, ह्याच्यासाठी स्विच लागणार होता. पण मला सेलवरचे असे शोचे बल्ब पाहिजे होते ठेवायला खिडकीमध्ये म्हणा, असं टेबलवर वगैरे. पण हे सगळे लाईटवरचे होते, ह्याच्यासाठी वेगळा स्विच आपल्याला पाहिजे होता. पण इतकं सुंदर असं होतं ना शोपीस म्हणून ठेवायला, पण हे स्विचवरचे होते आणि आमचे स्विच काय खाली नाहीत, त्यामुळे मी ते काय घेतलं नाही. बघू परत मला सेलवर वगैरे भेटलं तर घेईन. तर सगळी खरेदी वगैरे झाली. तर आज भाऊजींचा बड्डे होता, त्यामुळे आज भाऊजींच्याकडून पार्टी होती. तर हा बघा सातारचा रात्रीचा व्ह्यू असा दिसतो, पूर्ण लाईटिंग दिसते. तरी मोबाईलमध्ये असं नीट शूट झालं नाही अंधारामुळं, पण अशी पूर्ण लाईटिंग दिसते अंधारात खाली. भाऊजींकडनं पार्टी होती, त्यामुळे आम्ही गेलो हॉटेल मानसमध्ये. तर आज जाताना गमतीची गोष्ट म्हणजे काय, मी आणि दीदी पाठीमागं होतो आणि तिथं काय माहीत काय आरती चालू होती वाटतं साईडलाच. तर आम्हाला आणि जाता जाता एकदम असं शांत होतं, म्हणजे गर्दी झाली हॉटेलला पण परत झाली लेट जसा होईल तसा. तर आम्ही लवकर गेलो, 7:30-8च्या दरम्यान गेलो, कारण की आम्हाला रिटर्न यायचं होतं. तर इतकं शांत होतं, आम्हाला असं वाटलं की कुठल्या सत्संग भवनमध्ये वगैरे आणलं का काय भाऊजींनी फसवून आम्हाला. पण परत झाली गर्दी, कारण की हॉटेल पण तसंच होतं, भारी होतं. परत परीसाठी खास त्यांनी पाळणा दिला, कारण की ती रडत होती. तर तिथल्या काकांनी विचारलं पाळणा देऊ का, आहे बेबींसाठी पाळणा ठेवला आहे. तर मग पाळणा वगैरे दिला. तर आम्ही शाकाहारी लोक, कुठे पण जावा आम्ही शाकाहारी ताटच घेणार. तर मी खास माझ्यासाठी शाकाहारी ताट घेतली, ह्यातली फक्त एकच भाजी संपवली, त्यात काही बाकीचं आहे तसं राहिलं. परत ह्या सगळ्यांनी नॉनव्हेज घेतलं. स्टार्टिंगला असं वाटलं की हॉटेलमध्ये फक्त रेटच जास्त आहेत, पण ह्याची खरंच क्वालिटी चांगली होती. मी भाऊजींना विचारलं एवढं आत आणण्याची काय गरज होती, तिकडं बाहेरच गेलं असतं. खरं भाऊजी म्हणले की ह्याची क्वालिटी पण चांगली असते तशी. तर त्याचप्रमाणे रेटच्या मानाने क्वालिटी पण भारी होती, त्यामुळं जसे आपण खाल्लेले पैसे फिटले असं वाटलं. परीला पाळणा देऊनसुद्धा परी काही शांत बसली नाही, एवढ्या उशीर शांत होती. पण बरोबर जेव्हा दीदी जेवायला बसली तेव्हा ती रडायला सुरू केली, त्यामुळे दीदीचं सगळं पार्सल घेतलं खायला. परत लास्टला आम्ही सगळ्यांनी पान खाल्लं. तर हा बघा तन्मय कसा परीला घेऊन फिरतोय, कारण की ती रडतच होती भरपूर, तिला फिरायचं होतं. तर हा तन्मय तिला फिरवतोय. तोपर्यंत आम्ही बिल वगैरे करून सगळेजण आलो बाहेर. दीदीचं पण चाललेलं सगळं घेत होती सामान तिचं बाळाचं वगैरे. तर हे बघा हॉटेल आहे मानसचं, ह्यांचे फूड सेक्शन पण खूप छान आहेत आणि हे हॉटेल जवळजवळ 2-3 मजली हॉटेल आहे.
तर लास्टला येताना आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले, सेल्फी तीन काढल्या. परत निघालो घरी, दीदीच्या घरी, कारण की भाऊजींचा बड्डे घरी करायचा होता. तिने आधी पण केला होता. परत आमच्या दोघांचे केक होते, त्यामुळे म्हटलं की घरीच करावा, कारण की आमचा घरी केक ठेवलेला. तर फायनली घरी दोघांचे पण केक सोबतच कट करूया म्हटलं, कारण की वेळ जाणार. हॉटेलमध्ये एक वेगळा केक कट करायचा, परत घरी रिटर्न यायचं, तिथे आणि एक वेगळा केक कट करायचा, कारण की आम्हाला रिटर्न जायचं आहे त्यामुळं. तर हे बघा, खूपच धमाल केली आम्ही. आणि ही सगळी मजा मस्ती आमची चालू होती ना दिवसभर, ही सगळी अनप्लॅनिंग होती. आम्ही आधी काही प्लॅन केलं नव्हतं, फक्त भाऊजींच्या बड्डेला जायचं एवढंच प्लॅन केलं होतं. पण परत आम्ही गेलो, परत घरी ते मस्ती केली, परत आणि खणाळीत गेलो, परत तन्मय हरे आले, त्यामुळे जास्तच मजा आली. परत घरी आल्यावर मग केक वगैरे कट केला. ही फायर कॅन्डल तर आम्ही घेतली हौसेने. खरं दीदी आणि मी दोघी पण आम्ही लावायला घाबरत होतो, कारण की एक फायर कॅन्डल कशी अशा उडतात ना जास्त, लगेच मध्येच जाळ होतो, त्यामुळे चेहऱ्यावर उडेल म्हणून भीती दोघींना पण. तर शेवटी हरीने लावली, तर बड्डे वगैरे झाला. तर अजून एक गोष्ट म्हणजे पेपर ब्लास्ट नसतो का, छोटा पेपर ब्लास्ट घेतलेला, तर तो व्हिडिओ शूट करायचा माझ्याकडून झाला नाही, कारण की ह्यानी जाऊन डायरेक्ट त्याच्या तोंडावरच उडवलं. इतकं मी घाबरले राजवीरच्या चेहऱ्यावर. मला वाटलं की राजवीरला ते भाजलंच का काय, पण नव्हतं भाजलं, तो आवाजानं घाबरला म्हणून रडत होता. तर शेवटी आमची अशी मस्ती चालू होती. तर फायनली आम्ही निघालो दोघंजण घरी जाण्यासाठी. आणि त्यामुळे शिवजयंती उद्या होती, त्यामुळे सगळ्या रस्त्यावरती ज्योत नसतात का घेऊन जातात शिवजयंतीसाठी, तर सगळेजण असे शिवजयंती म्हणजे असे ज्योत घेऊन जात होते. एक 2 किलोमीटरवर ज्योत अशी दिसतच होती आम्हाला, की जी घेऊन चाललेत ते. तर फायनली आम्ही पोचलो आमच्या गावी. हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.